Hello everyone. Hi. Now discussing physical distribution. ओके, आपण सेकंड चॅप्टर चालू करतोय सप्लाय चेन मॅनेजमेंटचा. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये सेकंड चॅप्टरचं नाव आहे फिजिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, बघा व्हॉट इज फिजिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, देन physical distribution is a major part of logistics, refers to the activity used to move product from producer to customers and other end users. Physical distribution system must meet the need of both the supply chain and कस्टमर. ओके, बघा फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, जे काही प्रोडक्ट असेल किंवा गुड्स किंवा सर्व्हिसेस असेल, म्हणजे ते गुड्स अँड सर्व्हिसेस जे तुमचं फिनिश प्रोडक्ट तयार होतं कंपनीमध्ये किंवा जे मॅन्युफॅक्चरर किंवा प्रोड्युसर तुमचं जे काही फिनिश प्रोडक्ट तयार केलं जातं ते फिनिश प्रोडक्ट तुमचं फायनल कस्टमरपर्यंत पोहोचवेपर्यंत किंवा तुमचं जे एंड युजर्स असेल, कस्टमर असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवेपर्यंत जे काही डिस्ट्रीब्युटेडची चेन असते किंवा जे काही डिस्ट्रीब्युशन असतं त्याला काय म्हटलं जातं, किंवा जे काही रिटेलर असतील, होलसेलर असेल किंवा मॅन्युफॅक्चरर असेल, हे जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असतात त्याला काय म्हटलं जातं, फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. ओके, बघा physical distribution means moving of finished product from one end of production line to कंझ्युमर किंवा कस्टमर. म्हणजे काय तर फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, जे की एंड युजर्स असतील, जे फायनल कस्टमर असतील, त्या फायनल कस्टमरपर्यंत ज्या काही गुड्स अँड सर्व्हिसेस पोहोचवल्या जातात, जे काही कस्टमरने ऑर्डर केल्यानंतर जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात ते कोण पोहोचवत असतं, तर फायनल फिनिश प्रोडक्ट तयार झाल्यानंतर जे काही मॅन्युफॅक्चररपासून फायनल कस्टमरपर्यंत. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं, तर मॅन्युफॅक्चरर असेल, प्रोड्युसर असेल, होलसेलर असतील, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अँड लास्ट इज अ फायनल कस्टमर. ॲज अ फायनल कस्टमरपर्यंत जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करत असता त्याला काय म्हटलं जातं, तर फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. ओके, द फिजिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अ कॉस्ट सर्व्हिस इंटिग्रेशन बॅक बाय अँड इंटिग्रेटेड फिजिकल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ओके, बघा जे की फिजिकल डिस्ट्रीब्युशन असेल ते फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं मेन एम काय असतं की रिड्यूस टोटल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. ओके, फिजिकल डिस्ट्रीब्युशन कशासाठी केलेलं असतं, तर जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस फायनल कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही ॲक्टिव्हिटी केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं, फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. बघा फिजिकल डिस्ट्रीब्युशन इज अ पार्ट ऑफ लॉजिस्टिक. ओके, ते काही लॉजिस्टिक मॅनेजमेंटचा किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे. बरोबर, सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पण काय केलं जात होतं, तर फिजिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मस्ट मीट द नीड ऑफ द बोथ ऑफ सप्लाय चेन अँड कस्टमर्स. ओके, जे काही सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पण काय होतं, जे काही सप्लायर, मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर अँड फायनल कस्टमर, बरोबर ही एक चेन होती. सेम फिजिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये पण तेच आहे, पण इथे काय सांगितलं आहे, जे काही फायनल प्रोडक्ट तयार होतं ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरर किंवा कंपनी एक फायनल प्रोडक्ट तयार करते आणि ते फायनल प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर थ्रू, रिटेलर आणि रिटेलर थ्रू जे काही शॉप्स वगैरे असतील किंवा शॉप थ्रू कंझ्युमरपर्यंत जे फायनल कस्टमर असतील, फायनल कस्टमरपर्यंत पोहोचवेपर्यंत जे काही मूव ऑन केलं जातं, जे फिनिश प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवेपर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात, फिजिकल ॲक्टिव्हिटी असतात, त्याला काय म्हटलं जातं, फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. बरोबर, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखादं प्रोडक्शन ऑर्डर केले, बरोबर, तुम्ही अमेझॉनला किंवा एखाद्या कंपनीकडे तुम्ही प्रोडक्शन ऑर्डर केले बाय फॉर एक्झाम्पल तुम्ही कोको कोला घेतला, कोको कोला कंपनीकडून तुम्ही काय केलं, त्यांना ऑर्डर प्लेस केली. ओके, त्यानंतर ते कोको कोला कंपनी काय करणार आहे, डिरेक्टली तुमच्यापर्यंत ते प्रोडक्ट डिरेक्टली पोहोचवणार आहे का, तर नाही. ते काय करणार, कोको कोला कंपनी कोणाला प्रोव्हाइड करणार, जे काही होलसेलर असतील किंवा डिस्ट्रीब्युटर असतील त्यांना ते काय करणार, सेल करणार. त्यानंतर त्यांच्या थ्रू रिटेलरला आणि रिटेल थ्रू फायनल कस्टमरपर्यंत ॲज अ तुमच्यापर्यंत म्हणजे ॲज अ कस्टमरपर्यंत पोहोचवणार. बरोबर, ह्याच्यामध्ये जे काही होलसेलर असतील, रिटेलर असतील, ह्याचे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असतात त्यांना काय म्हटलं जातं, फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं. ओके, बघा नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात, फिजिकल डिस्ट्रीब्युशन का केलं जातं किंवा फिजिकल डिस्ट्रीब्युशनचे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा. फर्स्ट इज अ मीटिंग स्टँडर्ड ऑफ कंझ्युमर किंवा कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिस देणं हे फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं मेन एम आहे. ओके, इन फिजिकल डिस्ट्रीब्युशन अवेलेबिलिटी, टाईमलाईन अँड ॲक्युरसी आर इम्पॉर्टंट डिमेन्शन ऑफ कस्टमर सर्व्हिस. ओके, कंपनीज सेट कस्टमर सर्व्हिस स्टँडर्ड based on the a combination of these three destination
Availability refer to the percentage of order that can be filled directly from a company existing inventory. म्हणजे काय, तर जे काही फायनल कस्टमरपर्यंत कस्टमर सर्व्हिस देणं, एक स्टँडर्ड कस्टमर सर्व्हिस फायनल कस्टमरपर्यंत पोहोचवणं, हे मेन ऑब्जेक्टिव्ह फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं. ओके, म्हणजे एक टाईम, ॲक्युरेट टाईम असला पाहिजे, राईट प्रोडक्ट असलं पाहिजे, राईट कॉस्ट असली पाहिजे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी फिजिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये असल्या पाहिजेत. त्यानंतर सेकंड गोल काय सांगितले किंवा सेकंड एम काय आहे बघा, रिड्युसिंग टोटल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. ओके, बघा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं की रिड्युसिंग टोटल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. जी काही डिस्ट्रीब्युशन कॉस्ट असते, म्हणजे डिस्ट्रीब्यूट प्रोडक्ट होत असतं, ती कॉस्ट कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे, बरोबर. ज्या वेळेस तुम्ही काही मटेरियल हँडलिंग करत असता, वेअर हाऊसिंग असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही खर्च असेल किंवा ह्या सगळ्यांचा एक्सपेंडिचर कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही फिजिकल डिस्ट्रीब्युशन करता किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पण आपण हे पाहिले, सप्लाय चेन मॅनेजमेंट करत असताना किंवा लॉजिस्टिक मॅनेजमेंट करत असताना जेवढी तुम्ही कॉस्ट कमी ठेवता येईल, म्हणजे तुम्ही जेवढं डिलिव्हरी देत असताना जेवढे तुमच्या प्रोडक्टची जे काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, मटेरियल हँडलिंग करत असता त्यावेळेसचा जो काही एक्सपेंडिचर असेल तो काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. म्हणजे जो काही फिजिकल डिस्ट्रीब्युशन करत असताना तुमची जी काही जेवढी कॉस्ट, डिस्ट्रीब्युशन कॉस्ट तुमची जेवढी काही रिड्यूस करता येईल किंवा रिड्यूस कशी करता येईल याच्याकडे फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं जास्त केअरफुली लक्ष असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, रिड्युसिंग सायकल टाईम. तुमचा टाईम, जेवढं टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असेल तेवढी ती कशी असते, ॲक्युरेट असते किंवा इफेक्टिव्ह असते, बरोबर. अनदर इम्पॉर्टंट गोल ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन इन्व्हॉल्व रिड्युसिंग सायकल टाईम. द टाईम नीडेड टू कम्प्लीट अ प्रोसेस. डुईंग सो कॅन रिड्यूस कॉस्ट अँड इन्क्रीज कस्टमर सर्व्हिस. ओके, ज्यावेळेस तुमची जी काही सर्व्हिस असते ती टाईम कन्झ्युमिंग असेल, कमी टायमिंगमध्ये जर तुम्ही ती सर्व्हिस देत असाल तर ती कशी असते, म्हणजे ते कस्टमर काय होतात तर अट्रॅक्ट होतात, बरोबर. तुम्ही जर पर्टिक्युलर डिलिव्हरी जर तुम्ही व्यवस्थित दिली, एखादी फर्मची किंवा एखादी कंपनी ज्यावेळेस एखाद्या कस्टमरची जे काही सर्व्हिस असेल त्या सर्व्हिस जर व्यवस्थित दिली, योग्य त्या टायमिंगमध्ये दिली, तर तो कस्टमर नेक्स्ट टाईम पण काय करणार आहे, तर तुमच्याकडे, म्हणजे तुमचं जे काही सप्लाय चेन असेल किंवा तुमचं जे काही फिजिकल डिस्ट्रीब्युशन असेल त्या फिजिकल डिस्ट्रीब्युशन ॲक्टिव्हिटीकडे काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळं काय होणार आहे, जो काही तुमचा सेल असेल तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जे कंपन्या असतील, फर्म असतील, जे काही फिनिश प्रोडक्ट सेल करत असतात ते सेलिंग कसं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्यामुळं रिड्युसिंग सायकल टाईम कमी करण्याचं मेन गोल कोणाचं आहे, तर फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इम्पॉर्टंट ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन. आता इम्पॉर्टंट काय असू शकतात किंवा फिजिकल डिस्ट्रीब्युशन कशासाठी केलं जातं, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे ते बघा. फर्स्ट इज मिनिमायझेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. आपण ऑब्जेक्टिव्हमध्येच पाहिलं की जे काही फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं मेन एमच काय असतं की कमीत कमी डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कशी ठेवता येईल. ओके, अंडर द इफिशियंट सिस्टम ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन अ डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड storage cost can be made. Okay, this help in minimizing the distribution cost without affecting the level of consumer service and satisfaction. ज्यावेळेस तुमची डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कमी असेल त्यावेळेस कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण कसं असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर. डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कमी असेल, तुमच्या जे प्रोडक्टची प्राईस वगैरे फायनल कस्टमरपर्यंत पोहोचेपर्यंत जर कमी असेल तर काय होणार आहे, तुमचे जो काही सेल असणार आहे तो सेल कसा राहणार आहे, हाय राहणार आहे, बरोबर. तुमचे सेलिंग इन्क्रीज सेल होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, बेटर कस्टमर सर्व्हिस. जर तुम्ही फिजिकल डिस्ट्रीब्युशन ॲक्टिव्हिटी तुमच्या व्यवस्थित असतील तर तुम्ही देणारी कस्टमर सर्व्हिस पण कशी असणार आहे, बेटर असणार आहे, बरोबर. म्हणजे इफेक्टिव्ह फिजिकल डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस असतील तर कस्टमर पण तुमच्याकडे काय राहणार आहेत, अट्रॅक्ट राहणार आहे, बरोबर. म्हणजे तुमचे जे काही कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं असणार आहे, व्यवस्थित असणार आहे. एक बेटर कस्टमर सर्व्हिस जर तुम्ही दिली, फिजिकल डिस्ट्रीब्युशन जर इफेक्टिव्ह असेल तर काय असणार आहे, जे फिजिकल डिस्ट्रीब्युशन इफेक्टिव्ह असल्यामुळं तुम्हाला एक बेटर कस्टमर भेटणार आहेत किंवा एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन असल्यामुळं तुमचा जो काही सेल असणार आहे तो कसा असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही झोमॅटो घेतला, झोमॅटोचं बघा, तुम्ही कधीही ऑर्डर केली तर ती ऑर्डर तुम्हाला लगेच भेटून जाते, बरोबर. तुम्ही ऑर्डर केली तर अर्ध्या एक तासामध्ये तुम्हाला काय होतं, ती सर्व्हिस फास्टमध्ये मिळून जाते. म्हणजे हे झोमॅटोचं काय आहे, फिजिकल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, एक इफेक्टिव्ह आहे.
त्यानंतर नेक्स्ट बघा थर्ड, इन्क्रीज इन सेल व्हॅल्यू. ज्यावेळेस तुम्ही फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं जे काही फिजिकल डिस्ट्रीब्युशन इफेक्टिव्ह करता, टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असेल ती, तर ऑलरेडी तुमचा सेल कसा असणार आहे, इन्क्रीज असणार आहे, बरोबर. म्हणजे जो इन्क्रीज इन सेल हे मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे फिजिकल डिस्ट्रीब्युशनचं. फिजिकल डिस्ट्रीब्युशन जर इफेक्टिव्ह असेल, टाईम कन्झ्युमिंग असेल, तर काय होणार आहे, ऑलरेडी कंपन्यांचा जो काही प्रोडक्टचा सेल असेल, फिनिश प्रोडक्ट तुमचं जे काही सेल होणार आहे, तो सेल कसा असणार आहे, इन्क्रीज असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्टॅबिलायझेशन ऑफ प्राईज. ज्यावेळेस इफेक्टिव्ह फिजिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हेल्प इन स्टॅबिलायझिंग द प्राईज ऑफ प्रोडक्ट इन द मार्केट बाय कोऑर्डिनेशन डिमांड अँड सप्लाय. जर तुमचं इफेक्टिव्ह फिजिकल डिस्ट्रीब्युशन असेल, तर तुमची जी प्राईज लेवल आहे, ती प्राईज लेवल कशी राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. ओके, प्राईज लेवल स्टेबल राहिल्यामुळं काय होणार आहे, कस्टमर तुमच्याकडूनच काय करणार आहेत, त्या ज्या काही गुड्स अँड सर्व्हिसेस असतील त्या काय करणार आहे, परचेस करणार आहेत, बरोबर. म्हणजे जे प्राईस जर स्टेबल राहिली, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा नसेल, प्राईस जर नॉर्मली ती स्टेबल होत असेल, तर काय होणार आहे, तुम्हाला इन्क्रीज ऑफ सेल कसं असणार आहे, जास्त असणार आहे, म्हणजे इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इफेक्टिव्ह प्रोडक्ट प्लॅनिंग. तुमचं जर फिजिकल डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित असेल, इफेक्टिव्ह असेल, तर तुमचं प्रोडक्ट प्लॅनिंग करणं पण तुम्हाला काय होणार आहे, इझी जाणार आहे. तुमचं जे काही प्रोडक्शन लेवल असेल, ती प्रोडक्शन लेवल कशी राहणार आहे, हाय राहणार आहे, बरोबर. व्हाईल टेकिंग अ डिसिजन ऑन अ प्रोडक्ट, द prevailing physical distribution system such as the type and nature of transportation and shortage facility need to be considered. This help in effective product प्लॅनिंग. तुमचं जर ट्रान्सपोर्टेशन असेल, तुमचं मटेरियल हँडलिंग असेल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल, फिजिकल डिस्ट्रीब्युशन इफेक्टिव्ह असेल, टाईम कन्झ्युमिंग असेल, तर तुम्हाला जे प्रोडक्टचं प्लॅनिंग आहे, ते प्रोडक्टचं प्लॅनिंग करणं कसं जाणार आहे, इझी जाणार आहे, बरोबर. तुम्ही जे काही प्रोडक्शनचं प्लॅनिंग करता, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पॅकेजिंग करायचं असेल, किंवा तुम्हाला मटेरियल हँडलिंग करायचं असेल, किंवा तुम्हाला एखादं प्रोडक्ट सेल करायचं असेल, त्यावेळेस तुमचं जे ट्रान्सपोर्टेशन असेल, वेअर हाऊसिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्लॅनिंग कसं करता येणार आहे, म्हणजे मॅनेजमेंटला ह्या सगळ्या गोष्टींचं काय होणार आहे, हेल्प होणार आहे, बरोबर. मॅनेजमेंट लेवलला पण डिसिजन घेण्यासाठी फिजिकल डिस्ट्रीब्युशन इफेक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, साईज ऑफ इन्व्हेंटरी. आता इन्व्हेंटरीची साईज, द साईज ऑफ इन्व्हेंटरी कॅन बी केप्ट स्मॉल इफ इफेक्टिव्ह efficient transport facility exists. Okay, on the other hand, if the physical distribution facilities such as the shortage and transport are efficient, large stock of raw material may require to be maintained for ensuring continuous and smooth flow of production. बघा, आता साईज ऑफ इन्व्हेंटरी तुम्हाला साईज कमी जास्त करता येणार आहे. जर फिजिकल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला ॲक्युरेट माहीत झालं, तर तुम्हाला तुमची जे काही इन्व्हेंटरी असेल, तुमचं मटेरियल असेल, त्याची साईज पण काय करता येणार, कमी जास्त करता येणार आहे, बरोबर. आता कसं बघा, फॉर एक्झाम्पल, जर दूध वगैरे किंवा जे काही दुधापासून बनवलेले जर पदार्थ वगैरे असतील, ह्याचं जर हे तुमचे काही गुड्स किंवा ही सर्व्हिस असेल, तर तुम्ही काय करता येणार आहे, तुम्ही एकदम किंवा जे काही फ्रुट्स वगैरे असतील, पालेभाज्या वगैरे असतील, तर तुम्ही डिरेक्टली ते एक महिन्याभरासाठी किंवा 2 महिन्यांसाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकत नाही, बरोबर. तुम्ही काय करू शकता, जेवढं तुम्हाला जर जे फिजिकल डिस्ट्रीब्युशन तुमचं जर इफेक्टिव्ह असेल, तुम्हाला माहिती असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, तुम्हाला टाईम कन्झ्युमिंग ह्या सगळ्या गोष्टी जर माहीत असतील, तर तुम्ही काय करणार आहे, की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच त्याची साईज ठेवता येणार आहे, बरोबर. जेवढं कस्टमर ऑर्डर करू शकतो किंवा कस्टमर घेऊ शकतो, याचा एकदा का तुम्हाला अंदाज आला, तर तुम्ही काय करू शकता, इन्व्हेंटरीची साईज करू शकता, कमी जास्त करू शकता, बरोबर. म्हणजे जेवढे कस्टमर ऑर्डर केले तेवढेच कस्टमरपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. म्हणजे तुम्ही काय करू शकता, की साईज ऑफ इन्व्हेंटरी कमी जास्त करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. चॅनल्समध्ये डिस्ट्रीब्युशन करू शकता. जे काही चॅनल्स असतात, जे होलसेलर वगैरे जे यूज करत असतात, त्या चॅनल्समध्ये तुम्ही काय करू शकता, डिस्ट्रीब्युशन करू शकता. त्यानंतर सोर्सेस ऑफ एम्प्लॉयमेंट, बरोबर. फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, जे होलसेलर, रिटेलर वगैरे जे काही फायनल कस्टमरपर्यंत सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे लोक असतात, त्यांना काय म्हटलं जातं, की जे काही फिजिकल डिस्ट्रीब्युशन असतं यांच्यामध्ये, बरोबर. मग जे एम्प्लॉयमेंटचे पण ज्यावेळेस फिजिकल डिस्ट्रीब्युशन जास्त असेल, तर डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली काय होणार आहे, जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज कशा राहणार आहे, हाय राहणार आहेत, बरोबर. म्हणजे होलसेलरच्या हाताखाली काम करणारे एम्प्लॉईज वेगळे, रिटेलच्या हाताखाली काम करणारे एम्प्लॉईज वेगळे. म्हणजे जे एम्प्लॉयमेंट असेल, ते एम्प्लॉयमेंटचा सोर्स कसा राहणार आहे,
इन्क्रीज राहणार आहे, बरोबर. म्हणून इथं काय म्हटलं आहे, सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा, रिड्युसिंग सायकल टाईम. मग असे सांगितलं, जो काही सायकल टाईम असतो, जो सप्लाय चेन मॅनेजमेंटचा जो काही सायकल टाईम असणार आहे किंवा फिजिकल डिस्ट्रीब्युशनचा जो सायकल टाईम असणार आहे, तो सायकल टाईम कसा राहणार आहे, रिड्यूस राहणार आहे. एकदा का ती इफेक्टिव्ह फिजिकल डिस्ट्रीब्युशन तुमचं होत असेल, कंपन्यांचं जे काही फिजिकल डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट फिजिकल डिस्ट्रीब्युशन जर इफेक्टिव्ह असेल, तर काय होणार आहे, तुमचा जो काही सायकल टाईम असतो, तर सायकल टाईम म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि फायनल कस्टमर, एंड युजर कोण असतो तुमचा, फायनल कस्टमर. म्हणजे हा जो काही वेळ असणार आहे तो कसा राहणार आहे, कमी राहणार आहे. ह्या सायकल टाईममध्ये काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे किंवा रिड्यूस होणार आहे. अँड लास्ट इज बघा, कन्फेअर प्लेस अँड टाईम युटिलिटी ऑन प्रोडक्ट. बघा, जे काही योग्य ठिकाणी जर तुम्ही ते प्रोडक्ट व्यवस्थित पोहोचवलं, फिजिकल डिस्ट्रीब्युशन जर योग्य पद्धतीनं झालं, टाईम युटिलिटी असेल, ॲक्युरसी असेल, इफेक्टिवनेस असेल फिजिकल डिस्ट्रीब्युशन, तर काय होणार आहे, ते फायनल प्रोडक्टमध्ये पण काय होणार आहे, युटिलिटी राहणार आहे, बरोबर. ते प्रोडक्शन फायनल कस्टमरपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहे. कस्टमर सॅटिस्फाय असेल तर काय होणार आहे, तुमच्या बिझनेसचा सेल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि त्याचबरोबर कंपनीची प्रॉफिट मार्जिन किंवा कंपनीची प्रॉफिटेबिलिटी कशी राहणार आहे, हाय राहणार आहे. म्हणजे जे काही फिजिकल डिस्ट्रीब्युशन कशासाठी इम्पॉर्टंट असतं, तर जे काही तुमची डिस्ट्रीब्युशन कॉस्ट असते, बेटर कस्टमर सर्व्हिस देण्यासाठी, त्यानंतर जे काही इन्क्रीज इन सेल असेल, हे जे काही मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत फिजिकल डिस्ट्रीब्युशनचे. फिजिकल डिस्ट्रीब्युशन कशासाठी केलं जातं, तर एक कंपनी सहसा बिझनेस कशासाठी करत असते, तर कंपनी मेन बिझनेस कशासाठी असते, कंपनीचं मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय असतं कंपनीचं, तर प्रॉफिट. ओके, मॅक्झिमम प्रॉफिट हे कंपनीचं मेन ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह कंपनीचं काय असतं, डेव्हलपमेंट, एक्सपांड वगैरे करण्याचं हे सेकंड ऑब्जेक्टिव्ह असतं, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी फिजिकल डिस्ट्रीब्युशन जर इफेक्टिव्ह असेल तर काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी कंपनीला किंवा हे सगळे काही एम्स असतील, ऑब्जेक्टिव्ह असतील कंपनीचे, ते अचीव्ह करता येणार आहेत, बरोबर. म्हणजे फिजिकल डिस्ट्रीब्युशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लॉजिस्टिक किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट.